पहलगामचा झालेला हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे आणि मानवतेला काळिंबा फासणारा आहे. यामध्ये सामान्य नागरिकांवर झालेला हल्ला आहे तो, जे तिथे पहलगामला यात्रेकरू म्हणून गेलेले होते. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. जे हल्लेखोर आहे त्यांना तर कठोर शिक्षा झाली पाहिजे, समूळ नष्ट केले पाहिजे हल्लेखोर. याबाबतीत कोणाच्या मनामध्ये शंका नाही आणि कोणाच्याही जगातल्या कोणाचीही नसली पाहिजे या मताचा मी आहे. एकूणच पाहिलं तर आतापर्यंत अनेक हल्ले झाले, मात्र यावेळी झालेल्या हल्ल्यात म्हणजे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी सांगितलं की जात धर्म विचारून मारलं गेलं. या घटनेकडे तुम्ही कसं? नाही आहे ते जे काही आहे ते दुर्दैवी घडलेलं आहे आणि मी तर सांगितलं की मानवतेलाच काळिंबा जो आहे त्याचा निषेधच झाला पाहिजे. एकूणच आता सरकारकडून काय अपेक्षा आहे? सरकारनं कसा नाही खरं म्हणजे सरकारकडून आता राजकारण बोलण्याचं काही कारण नसतं अशा वेळेस मी समजू शकतो, परंतु खरं म्हणजे अनेक गोष्टी केल्या गेल्या. आपण चलनामध्ये बदल केला, त्यावेळेस नोटबंदी केली, त्यावेळेस हेच सांगितलं होतं. आपण ज्यावेळेस 370 कलम हटवल्या त्यावेळेस तेच सांगितलं होतं. अनेक वेळा सांगायचे का पहा आम्ही हे केलं, नष्ट केले, पण वस्तुस्थितीमध्ये ते नाही आहे. दुर्दैवानं ह्या घटना घडतायत. म्हणजे ते सरकारनं जास्त जागृत राहण्याची आवश्यकता होती आणि आहे.